नमस्कार. खतांसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याचे ते थकवणारे आणि कंटाळवाणे दिवस आता अखेर संपणार आहेत. आज आपण एका अशा नव्या डिजिटल बुकिंग ॲपची माहिती घेणार आहोत ज्याने हा सगळा त्रास कायमचा मिटण्याची शक्यता आहे. चला तर मग या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीची सविस्तर माहिती घ्यायला लगेचच सुरुवात करूया. जुनी आणि नवी परिस्थिती यातला हा बदल बघा, खरंच थक्क करणार आहे. आधी खतांसाठी दुकानाबाहेर रांगेत ताटकळत उभा राहण्याची ती निराशाजनक पद्धत होती. आणि आता आता थेट स्मार्टफोनवरून घर बसल्या शेतीसाठी आवश्यक खते मिळवण्याची ही नवी आणि अत्यंत सोपी पद्धत आली आहे. यामुळे किती वेळ आणि ऊर्जा वाचणार आहे हे आपण सहज समजू शकतो. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा बदल नेमका का घडवून आणला जातोय. तर केंद्र सरकारने हा नवा डिजिटल उपक्रम दोन सर्वात मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आणला आहे. पहिली म्हणजे खतांचा काळा बाजार मुळासकट नष्ट करणं आणि दुसरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या पिकांसाठी आवश्यक खतं अगदी वेळेवर मिळवून देणं. थोडक्यात सांगायचं तर एकाच निर्णयातून दोन मोठे प्रश्न मार्गी लागणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही केवळ कागदावरची किंवा भविष्यातली गप्पा नाहीये. ही योजना प्रत्यक्ष जमिनीवर उतरली आहे. सध्या महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा या 5 प्रमुख कृषी राज्यांमध्ये या राष्ट्रीय खत विक्री प्रणालीच्या थेट चाचण्या अगदी जोरात सुरू आहेत. हे तंत्रज्ञान किती प्रभावी आहे हे आपल्या महाराष्ट्रातच पाहायला मिळतंय. पुण्यातील हवेली तालुक्यातल्या अष्टापूर गावाचंच उदाहरण घेऊया. तिथे शेतकरी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी या चाचणीचे अत्यंत यशस्वी परिणाम प्रत्यक्ष अनुभवले आहेत. या नव्या सुविधेमुळे काम किती सोपं झालंय हे तिथे स्पष्टपणे दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकल्पाला गती दिली आहे ती केंद्रीय खतं मंत्रालयाच्या अधिकारी दिशा जैन यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे ॲप देशभर सर्वांसाठी उपलब्ध होण्यापूर्वी 21 मेपासून 2 जिल्ह्यांमध्ये अत्यंत गांभीर्याने प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. यातून एक भक्कम पाया तयार केला जातोय. तर हे ॲप प्रत्यक्षात कसं काम करतं याची एक सोपी आणि व्यावहारिक मार्गदर्शिका आता आपण पाहूया. या संपूर्ण प्रक्रियेत 20 हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. तो कसा? तर ॲप उघडल्या सध्याच्या ठिकाणापासून बरोबर 20 किलोमीटरच्या आत असणाऱ्या सर्व कृषी सेवा केंद्रांची यादी स्क्रीनवर झळकते. एवढंच नाही तर त्या क्षणी प्रत्येक दुकानात कोणत्या खताचा किती साठा उपलब्ध आहे हेही अचूक समजतं. म्हणजे दुकानात जाऊन रिकाम्या हाताने परत येण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यानंतरचा आणखी एक लक्षवेधी आकडा म्हणजे 3. एकदा का ॲपवरून खत बुक केलं की ते विशिष्ट खत दुकानात बुकिंग करणाऱ्याच्या नावावर बरोबर 3 दिवसांसाठी राखीव ठेवलं जातं. त्यामुळे कोणतीही धावपळ न करता आरामात दुकानात जाऊन खत आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. आता या सगळ्या संदर्भात ॲग्रीस्टॅक हा शब्द कदाचित कानावर पडेल. घाबरून जाण्याचं कारण नाही. याचा अत्यंत सोपा अर्थ असा आहे की ही एक सुरक्षित डिजिटल प्रणाली आहे. ही प्रणाली आधार क्रमांक आणि प्रोफाईल एकमेकांशी जोडते, जेणेकरून ॲपला बरोबर कळतं की बुकिंग नेमकी कोणती व्यक्ती करत आहे. बोगस बुकिंगला इथे पूर्णपणे चाप बसतो. आता हीच प्रक्रिया एका सोप्या साखळीत कशी बांधली गेली आहे ते बघूया. सर्वात आधी ॲपमध्ये आधार क्रमांक टाकायचा. मग जवळची दुकाने आणि हवं असलेलं खत निवडायचं. बुक केल्यावर लगेच एक युनिक QR कोड मिळतो. दुकानात गेल्यावर फक्त तो QR कोड दाखवायचा. बघितलात, ही तंत्रज्ञानाची किती सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. प्रत्यक्ष दुकानात गेल्यावर काय होतं तेही रंजक आहे. तिथे विक्रेता ई-पॉस मशीन वापरतो. हे दुकानातलं एक साधं बिलिंग मशीन असतं. तो विक्रेता मोबाईलवरील QR कोड स्कॅन करतो, ओळख पटवतो आणि क्षणात बुकिंग केलेल्या खताचं अधिकृत बिल छापून हातात देतो. यात मानवी चूक होण्याची अजिबात शक्यता नाही. आणखी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे बुकिंग करतानाच आधी ऑनलाईन पैसे भरण्याची कोणतीही सक्ती नाहीये. अगदी दुकानात पोहोचल्यावर हवं तर रोख रक्कम द्या किंवा तिथेच ऑनलाईन पेमेंट करा. ही जी लवचिकता आहे ना, ती खरोखरच खूप व्यवहारी आणि सोयीस्कर आहे. आता पुढे वळूया या बदलाच्या व्यापक परिणामांकडे. खत वितरण प्रणालीत पारदर्शकता आणि न्याय्य वितरण कसं येईल ते पाहूया. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नोंदवलेलं हे निरीक्षण फारच सूचक आहे. त्यांच्या मते ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाल्यामुळे खत वितरणात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पारदर्शकता अखेर येईल. आणि सगळ्यात मोठं यश म्हणजे अनुदानित खत विक्रीत चालणाऱ्या गैरप्रकारांवर थेट आणि त्वरित नियंत्रण मिळवता येईल.
जसं सरकार हे ॲप संपूर्ण ताकदीनं उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे आणि ह्या ॲपचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याचा एक सविस्तर डेमो लवकरच येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाता जाता एक अतिशय मोठा प्रश्न उभा राहतो. हे नवीन डिजिटल तंत्रज्ञान खतांचा काळा बाजार खरोखरच कायमचा आणि मुळासकट संपवेल का? हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या या सादरीकरणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत.